मस्त ताजी-ताजी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या यापासून एक झणझणीत पदार्थ बनवूयात बरं का. नमस्कार, डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इथं मी झणझणीत म्हणजे आल्यातली मिरची, हिरव्या मिरच्या घेतल्यात, लाल मिरच्या बाजूला काढून घेतल्या, त्याची देठं काढली आणि नंतर अशी एक-एक करून मिरची ठेचून घेतली. तुम्ही हे बत्त्यानं केलत ना तरीही चालेल. नाही, तर सरळ एखादी वाटी किंवा फुलपात्र घ्यायचं आणि त्याने ठेचलं तरी चालेल. आता ह्या मिरच्या खूप तिखट असल्यामुळं आपण जेव्हा हाताने उचलतो ना, त्यावेळेला हाताला तिखटपणा लागतो आणि तोच हात नाकाला किंवा डोळ्याला जर लागला ना, तर अगदी आगभडका होतो. म्हणून काय करायचं, तर या मिरच्या ठेचून झाल्यानंतर, हात धुतल्यानंतर हाताला तूप किंवा तेल लावा. म्हणजे मग असं ही आगाग जी आहे ना, ती अजिबात होत नाही. तर मिरच्या झाल्या. आता इथं मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलाय. तो कांदा चिरून घेते आणि मध्यम आकाराचा टोमॅटो आहे, त्यातला अर्धाच टोमॅटो आपण वापरणार आहे. रोज-रोज गोड खाऊन कंटाळा येतो. तिखट काहीतरी खावंसं वाटतं आणि आता लोणचं खायचा पण कंटाळा आलाय. कोशिंबीर करायला वेळ नाहीये. तर हा पदार्थ एवढा भारी आहे ना, मस्तच. तुम्ही ओळखलंच असेल काय आहे, पण करायची पद्धत मात्र वेगळी आहे. या पद्धतीनं तुम्ही कधीच केला नसेल आणि तुम्ही कुठल्या पद्धतीनं करता ना, ते पण मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर आता छान कवळी अशी कढीपत्त्याची पानं सुद्धा घेतलीत. हा पण आपण स्वच्छ धुवून पुसून घेऊया आणि नंतर पानं काढून घेऊया. आता इथं मी मातीचा तवा ठेवलाय. मातीचा तवा किंवा लोखंडी तवाच वापरा बरं का. म्हणजे याची चव खूप छान होते. आता यामध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आणि याच तेलामध्ये अर्धा चमचे जिरे घालून घ्यायचे. बरोबर आपण खरडा करतोय. पण ही करायची पद्धत जी आहे ना, ती एकदम वेगळी आहे आणि खरडा वेगळा आणि ठेचा वेगळा बरं का. ठेचा म्हणजे कच्च्या हिरव्या मिरच्या ज्या असतात ना, त्या मिक्सरमध्ये मीठ घालून बारीक करून लिंबू पिळलं, की त्याचा होतो ठेचा आणि हा आहे खरडा. तर यामध्ये आता मी कढीपत्त्याची पाने घालून घेतली आणि त्यानंतर या ठेचून घेतलेल्या मिरच्या घातल्या. आता या ज्या मिरच्या आहेत ना, त्या आपल्याला खरंचच अक्षरशः खरडायच्याच आहेत. अगदी खरडून आपण याचा खरडा तयार करणार आहोत. आता बघा, मिरच्या तेलात टाकल्या की नाही, की त्या परतल्या जातात आणि त्यातलं बी उडायला लागतं बरं का. हे काम तेवढं सावकाशीनं करा. आता हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊया. नंतर पुढं जाऊन तुम्हाला दाखवते, की मिरच्याचा रंग कसा बदलतो. अगदीच छान लालसर होतात आणि तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आधी मिरच्या घालायच्या म्हणजे मिरच्या तेलामध्ये छान शिजतात आणि याचा ठसका जो असतो ना, आहा! महाराष्ट्रीयन ठसका. पुढे जाऊन तुम्हाला ऐकवते ना. म्हणून तर म्हटलं, की घरात कोणीही नसताना एकदा करून ठेवा आणि रोज खा. कारण घरात सगळे असतील तर सगळ्यांना ठसका ठसका लागेल. पण तेच जर का तुम्ही एकट्याने केलात ना, आहाहा! मग काय घरातले सगळे खुश. कारण हा खरडा खायला मिळाला. आता कांदा पण घालून घेतला आणि छान असं परतवून घेतलं. पावसाळ्याच्या दिवसात झणझणीत, चमचमीत खावंसं वाटतं, तेव्हा हा खरडा एकदा करून ठेवा. आणि संपला नाही असं होतच नाही. पण त्यातनंही जर राहिला ना, तर कुठल्याही आमटीला, भाजीला किंवा बटाट्याच्या भाजीला वापरू शकता बरं का. तर आता हे सगळं साहित्य आपण तेलामध्ये परतवून घेतलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे लोखंडाची किंवा मातीची कढई जर का असेल ना, तर चव खूप छान येते. आता थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या. आता लसूण घालून झाला हे बघा, एकदा परत हलवून घ्यायचं. मिरची खालच्या बाजूनं छान अशी परतली गेली. 3 ते 4 मिनिटं लागतात मिरची परतायला. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून, नीट करून आणि बारीक चिरून घेतली. आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर आणि मिरच्या दोन्ही एकत्र मस्त अशा शिजवून घ्यायच्या. अजिबात पाण्याचा वापर करावा लागत नाही. कोथिंबिरीचं जे ओलसरपणा असतो ना, तेवढ्यावरच या मिरच्या छान अशा शिजल्या जातात आणि तुम्ही खरडा करताना कधी टोमॅटो घातलाय का? हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि याची चव तुम्ही एकदा घेऊन बघाच. आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. वाफ आलेली तुम्हाला दिसतच असेल. आता याला वाफ यायला सुरुवात झाली. हे बघा आणि छान अशी कोथिंबीर पण शिजली गेली.
मिरच्या सुद्धा पहिल्यांदा परतल्या गेल्या आणि नंतर छान शिजल्या गेल्या. सगळ्या साहित्याला मस्त अशी वाफ आलेली आहे. आता ठसका लागायला सुरुवात होते बरं का. पूर्वीच्या काळी सकाळच्या नाश्त्याला खरडा आणि भाकरीच असायची बरं का. याच्यावरती दही किंवा तेल घालायचं आणि खरडा भाकरी खायची. तर आता इथं मी खिसलेलं खोबरं 1 चमचाभर घालून घेतलंय. तेव्हा अशी नाश्त्याला खरडा भाकरी कुणाकुणाला आवडते ते सांगा बरं का. हे बघा छान मस्त असं परतून तयार झालं. सगळं साहित्य एकत्र झालेलं आहे. आता एखादं भांडं, फुलपात्र किंवा वाटी काहीही वापरा. वाटीपेक्षा फुलपात्र वापरा. म्हणजे फुलपात्राचे काठ जे असतात ना, ते हातात धरता येतात आणि चटका बसायची शक्यता कमी होते. तर आता इथं माझ्याकडे हा स्मॅशर आहे, तोच मी वापरलाय आणि त्यानं हे खरडायला सुरुवात केली. एक-एक करून मिरची बारीक करायची आणि या स्टेपला ना खाली गॅस अगदी मंद आचेवर चालू आहे. मग वरती जास्त लवकर होईना म्हणून मग गॅस बंद केला आणि तवा खाली घेतला आणि खाली हवं तसं ऐसपैस मस्त असं खरडून घेतलं. हे बघा सगळं छान खरडून घेतलं. मिरच्या बारीक करून घ्यायच्या. एक अर्धा मिनिट लागतं आणि गरम-गरम आहे तोपर्यंतच छान असं हे बारीक होतं. तुम्हाला जेवढा झणझणीत खरडा सोसत असेल ना, तेवढं तुम्ही मिरच्याचा वापर करू शकता आणि बाकीचं साहित्य हे जे आहे ना, हे असं वापरायचं. हे बघा, असा हा खरडा, याला खरडावंच लागतं. तव्यामध्ये खर्र आवाज आला पाहिजे. आवाज ऐकायचा आहे? चला पुढं दाखवते. काय भारी झालंय बघा बरं. रंग आणि चव आहाहा! एकदम भारी बरं का. आणि 8 दिवस हा ओला खरडा बाहेर मस्त छान असा राहतो. तर असा खरडून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी गॅसवरती ठेवला. हे सगळं याला चिकटलेलं काढून घेते आणि फक्त एकदाच परतवून घेते. असा हा खरडा खायला तयार झालाय. पण तो झटका कसा मारतोय ते अजून बघायचंय ना. आणि खरडा खायचा ना, तर तो झणझणीतच आणि एकदम तिखट जाळ मस्तपैकी. आता खरडा तर मस्त करून झाला. हां, एखाद्या काचेच्या बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये काढून ठेवायचा आणि रोजच्या रोज खाताना घ्यायचा. आता आज मी भाकरी केली नाहीये, पण संध्याकाळी मात्र भाकरी जास्तीची करणार. ती उद्या सकाळच्याला शिल्लक ठेवणार आणि असं भाकरीवरती खरडा घालून त्याच्यावरती तेल किंवा दही घालून मस्त खायला घेणार. नाश्त्याचा चटपटीत पदार्थ तयार आहे. तेव्हा खरडा आणि भाकरी, पोळी नक्की खाऊन बघा. आणि हो, हा ट्रेंड चालू आहे ना, म्हणून हा ट्रेंड. पण ना मला साहित्य वाया गेलेलं आवडत नाही हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून मी काय केलं, दूध आणि हळदीचा ट्रेंड.